अरे जा ना शुभू, जा बोल तिच्याशी शुभू. नाही पम्मीची, तसंही त्यांना माझ्याशी बोलायचं नाहीये. आईला दिलेला शब्द त्या नाही मोडणार. अरे पण मग माझं फोटोशूट. सॉरी, पण मला नाही करता येणार तुमचं फोटोशूट. तुम्ही अश्विनीला घेऊनच फोटोशूट करा. तसंही माझ्यामुळे त्यांनी काम सोडलेलं मला नाही आवडणार. अरे पण तुमच्या दोघांची एवढी घट्ट मैत्री होती म्हणून तर मी हे करत होते ना. पण आता त्याच मैत्रीचा त्यांना त्रास होतोय. सो येतो मी. अरे अरे मेले 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 मैं बर्बाद हो गई, लुटली मी. पम्मीजी, पम्मीजी, पम्मीजी काय करते तुम्ही? शुभू, शुभू असं का वागला शुभू? मी एवढं सगळं केलं तुझ्यासाठी तरी असं का वागला शुभू? ऐका ना मला. बाई मराठी चांगलं बोलते रे. मम्मी क्यों किया ऐसा शुभू, क्यों? पम्मीजी प्लीज माझं समजून घ्या ना. अरे क्या समझू, क्यों मैं क्या समझू? तुम्ही आए थे कि नहीं मेरे पास? बोलो बोलो. अरे शांत क्यों उभे हो, बोलो. पम्मीजी पण बाहेर जाऊन बोलूया ना प्लीज. असं कसं असं कसं? चल बे ना, चल बे ना, चल बे. ते काही नाही शुभू, तुम्ही आए थे कि नहीं मेरे पास? बोलो बोलो, हाँ कि नहीं? हो 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 हो. तब बताओ शुभू, ऐसा क्यों किया मेरे साथ शुभू? ऐका ना, ऐका. मम्मी सर तुम्ही इथे शांत बसून बोला सर. हो थँक्स. एक्सक्यूज मी शुभू. बसूया ना आपण. मॅम पाणी आहे. थँक्स. प्लीज. मम्मी हां प्या. मला वाटलंच होतं त्याची सर आहे ना भलत्या बाईला भेटायला आलते आणि मॅडमने त्याला पकडलं. मम्मी एक मिनिट, एक मिनिट. काय बोलताय काय तुम्ही? म्हणजे ह्या माझ्या कोणीच लागत नाहीत. माझा आणि यांचा काहीच संबंध नाही. सर सर सॉरी सर. संबंध नाही. बर, काही संबंध नाही का शुभू? नाही नाही म्हणजे आहे आहे. सर असं काय बोलताय तुम्ही? म्हणजे तुम्ही जे समजताय ना तसलं काहीच नाहीये. शुभू तुम्ही प्लीज मला समजून घ्या. मला जाऊ द्या, मी येत. अरे मी तुमको समझून घेऊ कि तुम मुझको समझून घेओ? शुभू मी येतो प्लीज. शुभू, अरे शुभू गई भैंस पानी में. मॅम कॉफीचं बिल. ए गप्पे. शुभू 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 शुभू, ए शुभू शुभू रुको ना शुभू. प्लीज मला जाऊ द्या. अरे विचार कर, कदाचित ही शेवटची संधी आहे आणि ही संधी जर गमावलीस ना तर पुन्हा तुला आशुशी भेटता आणि बोलताही येणार नाही. हे बघा पम्मीजी, मला आता त्यांना त्रास द्यायचा नाहीये आणि स्वतःला सुद्धा त्रास करून घ्यायचा नाहीये. तसंही तुम्ही बघितलं ना आतमध्ये काय झालं. बघाच त्या सगळ्यांचा भलताच गैरसमज झाला. अरे पण ते सगळं तर मी तुमच्या दोघांची मैत्री घट्ट व्हावी ना म्हणून करत होते. अहो पण मैत्री घट्ट करण्याच्या नादात गोष्टी भरकटतायत. सॉरी, पण पम्मीजी खूप झाले प्रयत्न. मग आता? मला कॉलेजला जायला उशीर होतोय. प्लीज. अरे पण माझा फोटोशूट. हे बघा, मी तुम्हाला माझा निर्णय सांगितलाय. येतो मी. शुभू, अरे शुभू. दी कशासाठी करताय तुम्ही हे सगळं? त्यांनाच दोघांना नकोय तर का? समाजसेवा. कसे झेंडू, शुभूच्या मम्मीला धडा तर शिकवायचाच, पण आपली एक इमेज व्हायला पाहिजे म्हणून समाजसेवा. कसं आहे, जे लग्न मला तुटताना दिसलं ना मी लगेच तोडून टाकते, पण जे होणार आहे असं वाटलं ते लगेच जोडून टाकते. आणि तसंही माझ्याकडे दुसरं काय काम आहे? माझा हब्बी तिथे दुबईमध्ये बसलाय. पण पम्मी दी, काम करण्यासाठी नकार देऊन आशूने तुमच्या इमेजला धक्का दिलाय ना. अगं देऊ दे ना धक्का, पण तिला कसं पटवायचंय हे मला बरोबर माहिती. एंड वैसे भी मम्मी उधर का कमी. अहो 2 दिवस झाले मी फोन करतीये. ए शुक थांब एक मिनिट. हा मी फोन करतीये, आमच्या मेन डोअरचं लॉक बिघडलंय, ते दुरुस्त करायला माणूस पाठवा. अहो पाठवा ना लवकर. हा अगं 2 दिवस झाले यांना फोन करतीये. हा दरवाजा एकदा आतून लावला ना की बाहेरून चावीने उघडावा लागतो.
डोक्याला ताप झालाय नुसता. बर जाऊ दे, मी तुला का हे सांगतेय सगळं. तू थकली असशील ना? नाही मॅडम. तुझी त्या फोटोग्राफर सोबत मीटिंग होती ना, झाली? मग तू तिथून इथवर चालत आलीस? अगं घरी गेली असतीस डायरेक्ट तरी चालला असता अश्विनी. किती मेहनत घेतेस ग तू. नाहीतर ह्या मुली अगं साधा दोऱ्याचा रीळ आणायला पाठवलं ना तर 2 तास लावतील आणि तिथून परस्पर घरी निघून जातील न सांगता. अगं ए शुकशुक, जरा काही शिका हिच्याकडून. जॉईन झाली ना त्या दिवशीच पम्मी मॅडमचं मन जिंकलंय हिनी. आता हिच्यामुळे पम्मी मॅडम आपल्याला कशा ऑर्डर देतील ते बघा. काय म्हणले फोटोग्राफर? कोणत्या साड्या न्यायच्यात पम्मी मॅडम करता? कलर सांगितले? कधी सांगतील? काय ग, काय झालं? मॅडम मला ते काम नाही जमणार. का? प्लीज तुम्ही तिथे दुसऱ्या मुलीला पाठवाल. वाटल्यास तिच्या वाटेचं काम मी करेन, पण मला इथे बुटीक मध्येच काम करायचंय. तुम्ही जेवढं काम सांगाल मी तेवढं करायला तयार आहे, पण मला ते काम नाही करायचंय. तुला पम्मी मॅडमचं काम करावंच लागेल. मॅडम मी त्या बाईंमुळे ना इथे बुटीकचा फायदा होणार आहे. या अशा कामामुळे ना तुमचे पगार होतात आणि तुझ्यामुळे त्या पम्मी मॅडम माझ्यावर चिडतील ग. मॅडम तुम्ही म्हणाल तेवढं इथे काम करायला तयार आहे मी, पण अगं पण मग मी जे काम सांगतेय ते का नकोय तुला? हे बघ, तुला जर हे काम करायचं नसेल ना मग ठीक आहे. हे घे, हा तुझा आजवरचा पगार. घरी राहून ना हवी तेवढी कामं कर. इथे नाही आलीस तरी चालेल. मॅडम असं नका करू प्लीज. मला ह्या कामाची खूप गरज आहे. मग तुला पम्मी मॅडमचं काम करावंच लागेल. नाहीतर उद्यापासून नाही आलीस ना तरी चालेल. जाऊ शकतेस तू. अजूनही वेळ आहे तुझ्याकडे. नीट विचार कर अश्विनी. तुम्ही तुमची कामं करा. का तुम्हालाही काम करायचं नाहीये? जायचंय निघून? निघा. आता कुठे वाटलं होतं बुटीकचा बिझनेस वाढेल, पण नाही. एक्सक्यूज मी, अश्विनी कुठे कुठे अश्विनी? मला कळलं तिने तुमच्या कामाला नकार दिला. मला पण फार राग आला तिचा, म्हणून मी लगेच कामावरून काढून टाकलं तिला, अगदी ताबडतोब. OMG, तू तिला कामावरून काढून टाकलंस? कोणाला विचारून केलंस तू हे? हो. अहो पण ती तुम्हाला नाही म्हणली ना. ती मला नाही म्हणाली ना. तुला काय करायचंय? मी बघून घेईन ना काय करायचंय ते. सॉरी मॅडम. आता कुठे गेली असेल ती? घरीच गेली असणार. माझी भाची आहे ना प्रमिला, तिच्यामुळेच हे काम भेटलंय. आणि आज ना कोणत्या तरी फोटोग्राफरला भेटायला पण गेलेली. फोटोग्राफर म्हणजे ते शूटिंग बिटिंग मधलं काम असतं ते का काय? हा असंच काहीतरी. आमची प्रमिला करते ना शूटिंग. घरात काम चालू होतं ते चांगलं होतं ना. अगं पण कधी काम आहे कधी नाहीये, आणि सगळं भागायला पाहिजे ना. अगं पण तुला काय माहित त्या शूटिंग वाल्यांचं कसं असेल. सगळीच माणसं चांगली नसतात. नको त्या वेळेला येणं, नको त्या वेळेला जाणं. आणखी काय काय असतं त्यांचं ते. त्यात आपली पोरगी अशी साधी, तिला काय कळतंय व्हय त्यातलं? बघ बाई तूच एकदा आता विचार करून. विचार कसला त्यात? तिथं पम्मी आहे ना, आणि पगार पण चांगला मिळणार आहे. बरं, तुम्हाला जसं चांगलं वाटेल तसं करा. मी पण काय बोलत बसले. हे घे, यात 8 ब्लाउज पीस आहेत. आणखी 1-2 दिवसात देते आणून. त्यातूनही काही पैसे मिळतीलच ना. बरं येते मी. ती बघ आली अशी. काय ग आशू, कसं चालू आहे नवीन काम? नाही म्हणजे बघ आता मी पण काय बडबड करत बसले. चांगलंच चालू असणार आहे, पण त्या फोटोग्राफर पासून जरा लांब राहा. त्यांच्यावर अजिबात विश्वास ठेवू नको बघ.
अगो आजकाल नको नको ते बघ काय काय ऐकायला मिळतंय. बरं आशुचाई येते मी, येते ग रुपाली. तिच्याकडे काय बघती? तुझं कौतुक करायची संधी मिळाली तर सोडणार आहे का ती? तुझं पण कौतुक केलं असतं तू जर आशू सारखं काही करून दाखवलं असतंस तर. बरं आशू इकडे, काय झालं ग तुझ्या कामाचं? चांगलं चाललंय ना? हो, आणि पगार चांगला सांगितलाय ना या कामाचा. बघतीस काय, मी ना ह्यांना फोन करून सांगितलंय की आशू ना आता चांगली मोठी मोठी कामं करते. तुम्ही लवकर या आणि मला गाडीवरनं घेऊन जा. काय ग आशू? तू ना तिच्याकडे लक्ष नको देऊ. सुरुवातीला ना थोडा कमी पगार असला ना तरी चालेल. आता चंदा मामीने हे ब्लाऊज आणून दिलेत ना शिवायला, तिच्या ओळखीतलं लग्न आहे ना. चांगलं झालं ना, देऊ आपण शिवून. आपण म्हणजे सकाळी सकाळी नगरला जाणार, तिथं दिवसभर काम करायचं आणि रात्री आल्यावर हे काम करणार. किती दगदग होईल तुझी. आणि ते फोटोचं पण काम मिळालंय ना आता तुला प्रमिलेचं, ते काम ना नीट व्हायला पाहिजे. त्याच्यात काही गडबड नको बाई. मी ना आज रात्रीपासूनच हे ब्लाऊज शिवायला घेते, त्याचे पण पैसे मिळतील आणि तुझ्या कामाचे पण मिळतीलच ना. मग आपण लवकर लवकर पैसे गोळा करू आणि हिला देऊ पाठवून सासरी. कोणाचा फोन आहे ग? पम्मीदीचा फोन आहे. बघ ना मग काय म्हणते ते. आई माझा पण कप घे ना. पुन्हा एकदा फोन लावून बघता का? काय झालं? अश्विनी फोनच उचलत नाहीये का? मला असं वाटतं कदाचित ती बिझी असेल. पण तुमचा फोन म्हटल्यावर आधी तर लगेच उचलायची. म्हणजे अशी कोण मोठी लागून गेली आहे ही? मोठे मोठे डिरेक्टर सुद्धा नावाला का होईना एकदा तुमचा फोन उचलून बिझी आहे म्हणून सांगतात, तर मग ही कोण आहे? आशू ना प्याद आहे माझं. शुब्बूच्या मम्मीला चेकमेट करण्यासाठी चालवणार आहे मी तिला. 1, 2, 2.5. तो तर घोडा चालतो. पण आशू चालेल 2.5 पाऊल. मला हवं तसं चालवेन मी तिला. आणि भूतकाळातल्या प्रत्येक गोष्टीसाठी शुब्बूच्या मम्मीला नाक घासायला लावेल ही पम्मी. पण काम करण्यासाठी तर तिनं नकार दिलाय, मग आता काय करणार? तिचा नकार होकारात नाही बदलला ना तर तर ही इंडस्ट्री कायमची एका अभिनेत्रीला गमवेल. सिनेमाच्या इतिहासातला सुनेलं पान कायमचं गळून पडेल. माझे सगळे फॅन्स मला परत कधीच बघू शकणार नाही. हे अख्खं जग या सुंदर अभिनेत्रीला कायमचं मुकेल. आईला कसं सांगू की माझं काम गेलंय? तिने विचारलं कसं काम केलंय तर आशू कसला विचार करतेस ग एवढा? दादा, दादा माझ्यामुळे अश्विनीनं कामाला नकार दिला. बर मग आता तू काय ठरवलंयस? मी आता त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न नाही करणार. मला माहिती आहे त्यांना खूप त्रास होतोय. पण त्या कोणालाच काही बोलणार नाहीत.
अगं आई खरंच काही नाहीये. आणि तसंही काही असलं असतं तर सांगितलं असतंस का? शुभंकरशी बोलत असतीस तर आम्हाला नाही, निदान त्याला तरी सांगितलं असतंस. तुम्ही एकमेकांशी बोलत असताना तर तिने तुझ्याकडे मन मोकळं केलं असतं. मैत्री आहे ना तुमची. आई न बोलल्याने मैत्री तुटते का? नाही ना, ती कायम असते. कुठलंही जोडलेलं नातं असं सहजासहजी नाही तुटत. पण तरी त्या आईला दिलेला शब्द नाही तोडणार. पण तिला या सगळ्या गोष्टींचा त्रास होतच असेल ना. ह्याला मी जबाबदार आहे ना. अगदी त्यांनी काम न करण्याला सुद्धा. ह्या कामात फोटोग्राफर म्हणून शुभंकर असताना तर खूप बरं झालं असतं. त्याने तुला सांभाळून घेतलं असतं. पण त्या होकार देणार नाहीत. हो आई, सांभाळून तर घेतलं असतं, पण आता ते शक्य नाही. दुसरं कोणीतरी असेल ना त्याच्याबरोबर सांभाळून काम कर. पण त्याआधी आता आत चल. झोपायचंय ना, सकाळी कामावर पण जावं लागेल. बरं शुभंकर, उशीर झालाय, चल झोपायला. माझा निर्णय झालाय. नाही बोलू शकत मी फोटोग्राफर सोबत. मला नाही करायचं त्यांच्यासोबत काम. पण तरीही मित्र म्हणून मी कायम तुमच्या सोबत असणार. काय गा आशू, हे काय करतेय? अगं ब्लाऊजचं काम आलंय ना, मग त्यासाठी रीळ बॉबिन सगळं शोधून ठेवते, म्हणजे लगेच काम सुरू करायला. अगं आई बघल ना काय ते. तुला कामाला नाही जायचं का? अजून आवरलं पण नाहीये. तायडे, अगं ते मी काय ग प्रमिले, आज सकाळी सकाळी?
अगं प्रमिले, पण झालंय तरी काय? आशू कुठे कुठे आशू कुठे आशू अगं ही काय आली आशू? अगं धाप लागल, जरा हळू बोल. काय झालं ते तर सांग. काय झालंय आत्या ना, हे तुलाच नाही तर अख्ख्या गावाला सांगणारी ही पम्मी. गाव वालो, ये जो मौसी है ना, मौसी. मावशी? अगं आत्या आहे मी तुझी. हाँ, तेच ते. गाव वालो, ये जो आत्या है ना, आत्या, इसकी ये जो बेटी है ना, बेटी, ये आशू की वजह से ये पम्मी, म्हणजेच तुमच्या सगळ्यांच्या दिलाची धडकन ही पम्मी आज या नवल्यांच्या घराच्या समोर स्वतःच्या दिलाची धडकन कायमची बंद करणार आहे. मी पम्मी रणजित पिसे आज इथे जीव देणारे जीव.